करायचे एकदम सुंदर आहेत. आप्पे ना आप्पे मुलं घरी खातात म्हणजे आईने बनवलेलं किंवा रेस्टॉरंटमध्ये जाऊन खातात, पण स्वतः त्यांनी बनवून खाणं आणि विकणं. आधुनिक युगामध्ये बऱ्याचशा लोकांना आवड असते की फास्ट फूडची, पण फास्ट फूड जंक फूड खाल्याने तब्येत नेहमी बिघडत असते. खूप छान झालेली आहे. मस्त आहे ना. मुलं भविष्य काळामध्ये नक्की कोणत्या ना कोणत्या व्यवसाय करतील आणि त्याच्यामध्ये त्यांना व्यवहार ज्ञान पण कळेल, हो हे बरोबर महत्वाचं आहे. बरोबर आहे. ठीक आहे भारी. आणि अजूनपर्यंत ती गोष्ट बनवायला लागते नाही, आज ते भरवत आहेत. विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे. त्यांचं अभिनंदन. नमस्कार मित्रांनो, सागुजांच्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपलं चॅनल जर नवीन असाल तर करा सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आज मी आलेलो आहे सुधागड एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक विद्यालय चिंद्रन, म्हणजे आमच्या चिंद्रन गावाच्या हायस्कूलजवळ मी आलेलो आहे. आणि आज त्यांनी पाककला स्पर्धा म्हणजे खाऊ स्पर्धा ठेवलेली आहे. आणि या खाऊ स्पर्धेमध्ये शाळेतील विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. आणि त्यांनी कुठल्या कुठल्या पदार्थाचे खाऊ बनवलेले आहे स्पेशल त्यांच्या हाताने. कारण माणसाने हाताने बनवलेली चव ही जर एखाद्या माणसाला ती चव लागली तर माणूस कुठलाही हॉटेल असो काहीही असो तिथं तो जाणारच. तर अशा प्रकारे आज चव घेण्यासाठी मी आपल्या शाळेवर आलेलो आहे. चला तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर मित्रांनो, पाककलेला सुरुवात होत आहे. तरी आपण आतमध्ये चला, शाळा दाखवतो तुम्हाला आतमध्ये. हे मी 4 वेळा सांगितले, बरोबर? आमच्या शाळेतील शिक्षक, नमस्कार सर. नमस्कार. काय बोलता, आज स्पर्धा ठेवलेली आहे त्यानिमित्त मी आलो तुमच्याकडे. शाळाबादप्रमाणे याही वर्षी क्रीडा महोत्सवाचं आयोजन आपल्या शाळेमध्ये केलेलं आहे. आणि या क्रीडा महोत्सवाअंतर्गत पाककला स्पर्धा विद्यार्थ्यांच्या अंगामध्ये सुप्त गुणांना वाव देण्यासाठी अनेक शाळांमध्ये या पाककला स्पर्धा आयोजन केलं जातं. त्याचप्रमाणे आपल्याही शाळेमध्ये पाककला स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. धन्यवाद. ठीक आहे, धन्यवाद सर. तर बघा मित्रांनो, आमच्या शाळेवर जवळजवळ 24 बॅचेस झालेले आहेत. त्यातील नंबर काढलेले आहेत, त्यांचं लिहिलेलं इथे. ज्या स्पर्धकांनी पाककलेमध्ये सहभाग घेतलेला आहे त्यानेच फक्त बेंचवर बसायचं आहे. त्यांच्या शेजारी त्यांचा मित्र. हा आमच्या शाळेचा लॅब आहे. भारी. पहिले आमच्या मॅडमला मिळूया. मॅडम नमस्कार. आजचा स्पर्धेचं आयोजन आपण केलेलं आहे पाककलेचं, त्याच्याबद्दल काय 2 शब्द आपल्याला सांग. आपल्या शाळेमध्ये गेल्या 25 वर्षापासून जी शाळा आपली चालते, तर त्याच्यामध्ये शैक्षणिक कार्यक्रमांसोबत इतर कार्यक्रमसुद्धा राबवले जातात. त्याच्यामध्ये क्रीडा स्पर्धा, आता वार्षिक क्रीडा स्पर्धेचं आयोजन चालू होतं. आजचा क्रीडा स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. आणि त्याच्यामध्येच विद्यार्थ्यांच्या विविध सुप्त कलागुणांना वाव मिळावा याच्यासाठी अनेक स्पर्धांचं आपण आयोजन करतो. त्याच्यातलीच एक कला आहे पाककला स्पर्धा, ज्याच्यामध्ये मुलं घरी खातात म्हणजे आईने बनवलेलं किंवा रेस्टॉरंटमध्ये जाऊन खातात, पण स्वतः त्यांनी बनवून खाणं आणि विकणं, त्याच्यामधला जो एक आनंद आहे तो त्यांना मिळावा आणि त्यांच्या पालकांनाही त्यांचं कौतुक करावं असं वाटेल, म्हणून ही कला आयोजित करण्यात आलेली आहे. आपण सर्वांनी भेट द्यावी. ठीक आहे, मी सर्वांचं आता बघतो काय 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 केलेलं त्या. तर ह्या मुली आहेत तिथं. तुम्ही काय बनवले का? नाही ना, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. हा, तुमचं नाव काय? काय बनवलं तुम्ही? मोमोज. वा,
हे सकाळीच बनवलं तू? किती वाजता उठलेलं आहे तुम्ही? 6 वाजता. मावघ्या 2.5 तासामध्ये झालं पूर्ण. वा वा, भारी. मदत केली कोणी का तुम्हीच बनवलं? तुम्हीच बनवलं. ठीक आहे, चालेल. मस्त बनवलं. तुझं नाव काय? सिद्धी. काय बनवलं तू? हे मोनाको बिस्किट्स आहेत, हे बटाटा फ्राईज, आप्पे आणि कोथिंबीर वडी. मोनाको बिस्किट. भारी आहे. मला वाटलं कंपनीच बनवते, पण याही पण बनवलेले. हा, तर तिकडे सुद्धा माझे विद्यार्थी आहेत. हाय. माझे विद्यार्थी म्हणजे आता एक वकीललाच आहे. बाकी तू काय करताय? घरी. आम्ही घरी बोलतो. ठीक आहे, ठीक आहे. आणि हे टोकनवाले आहेत. भारी, तुम्हाला मस्त काम भेटलेलं आहे. चला, तुझं नाव काय? कितवीला आहेस तू? ठीक आहे, मस्त. आणि तुझा? चला तर इकडे बघूया आता काय केलेलं आहे. हाय, काय नाव आहे तुझं? जय सुरेश. तुमचं एकच स्टॉल आहे ना? आणि तुझं नाव काय? दिलीप कराड. काय बनवलं तुम्ही? अननसचा ज्यूस, साबुदाण्याचे वडे आणि आप्पे. हे काय? साबुदाण्याचे वडे. साबुदाणा तू बनवले? हो. भारी रे. ही पदार्थांची नाव आहे. आप्पे कितीला विकतो तू? 10 रुपयाला 4. 10 रुपयाला 4, 15 रुपयाला 6. मार्केटमध्ये गेलास ना तू, भरपूर कमवून येशील. कारण मार्केटमध्ये ॲपेची फक्त आता 2 ते 3च मिळतील. तू 4 दिलेले आहेस. हा, आणि 15ला 6 आहेत. ठीक आहे, मस्त. ही चटणी बनवली? अननस ज्यूस. अननस ज्यूस. भारी, मस्त मस्त. चला आता पुढे बघूया. हाय, काय बनवलंय? तुझं नाव काय पहिले मला सांग? हरेंद्र. हरेंद्र. वा. तुझं? सौरभ. सौरभ. हर्षल. तुम्ही कितवीला आहात? 8वीच्या विद्यार्थ्यांनी काय बनवलं ते बघूया. काय आहे? वा 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 वा. लकी ड्रॉ म्हणजे हा वाला का? अरे ढोकळा कोणी बनवला? तुम्ही बनवला? भारी भारी. चला, यांचा रेट बघा. मस्त. चला पुढे जाऊया. तुम्ही काय केलंय? पाणीपुरी. नाव काय तुझं? बघू पाणीपुरी. वा, मस्त मस्त. भारी. डाळ. भारी रे. छान छान छान. किती रुपयाला पण? 10 रुपयाला 3. 10 रुपयाला 3. बायापेक्षा महाग विकता तुम्ही. हा. ओम काय आणले? मोमोज. हा, नगेट्स मोमोज. माणूस भारी बसले नगेट्सला. तुझं आवडतं आहे का? ना, भारी. मस्त मस्त. चला पुढे बघू. तुझं नाव काय? कलिंगडाचा ज्यूस आहे. नाव काय तुझं? निखिल देशेकर. निखिल. वा, कधी कधी बनवला हा? आजच बनवले. मस्त. कसा ग्लास कसा आहे? 20 रुपयाला. मस्त मस्त. एवढं आहे ना. इथं काय बनवलं बघूया. काय बनवते? वाव, मस्त मस्त डिश बनवले. बघू वरती दाखव. भारी आहे. तुझं नाव काय? काय बनवले? आम्ही नाचा चाट बनवला. नाचो चाट हा, म्हणजे तो खाता खाता माणसा नाश्ता आहे का? हा, खाल्लं त्याला एवढं भारी लागेल का तो नाचलाच पाहिजे. मस्त मस्त. भारी. सौम्य काय बनवलंय? लायाबेल. सस्ते में मस्त. हा, सस्ते में मस्त. आता तू मग राहू टेस्ट घेतलीच पाहिजे ना दुकानवाल्याने. आपल्या हायस्कूलमधील माझे विद्यार्थी आलेले आहेत. प्रमोद आहे तिकडे आणि विश्वास दादा आहे. नमस्कार. तर हा येत्या पाककलेच्या स्पर्धा केल्या आणि स्टॉल लावलेले आहेत. आपल्या विद्यार्थ्यांबद्दल तू काय बोलू शकतोस? खरोखरच हा दृश्य पाहून मनाला आनंद वाटला आणि माझं सुद्धा या ठिकाणी बालपण मला आठवलं की अजून ज्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभले ते भगत मॅडम असतील, डाके सर असतील, भोई सर असतील. खरोखर त्यांच्या आशीर्वादाने आज आम्ही चांगल्या ठिकाणी आहोत. असंच त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी
सदैव राहो आणि नेहमी कोणताही छोटा मोठा कार्यक्रम असू द्या ते आवर्जून आम्हाला शाळेत बोलवतात. हेच आम्ही कमवलेलं आहे. सागुजान तुझा सुद्धा चांगला मोलाचा वाटा आहे. चांगला सहकार्य तू शाळेसाठी तुझं चालू आहे आणि मुलांनी जो आता घरी स्वतः तेही बनवून मेहनत घेतलेली आहे. तर बघूया आपण या ठिकाणी शेवपुरीची ऑर्डर दिलेली आहे. ऑर्डर दिलेली आहे. ओके ओके. नवीन आहे ना दुकानवाला म्हणून. तर मित्रांनो मी लहान असताना आम्ही ट्रिपला गेलेलो आणि ट्रिपला मी मॅडमच्या मांडीवर बघता बघता झोपलेलो आणि अजूनपर्यंत ती गोष्ट मला लक्षात नाही. आज ते भरवत आहेत. विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे. त्यांचं अभिनंदन. आणि जे विद्यार्थी टोकन व गर्दी झालेली वाटतं. सर भरपूर खरेदी आहे. किती पाहिजे 20 वाला दे, 10 वाला दे, 5 वाला दे, 15 वाला दे, 10 वाला दे. टोकन MRTCचा टोकन. ओय काय प्रोजेक्ट कसला प्रोजेक्ट आहे? शेतीसाठी बनवले म्हणजे रात्री शेतात किड वगैरे येतात ना हा. त्याच्या ते किड पालवाला बनवले. ओके ओके. आतमध्ये मशीन आहे. हे बाई इथून वा 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 भारी. चला तर मित्रांनो आता टोकन घेतोय. नाही 30चा टोकन दे म्हणा. घे ना दा हे बघ दा. चला ठीक आहे थँक्यू सर. चला आपण काय काय घेऊ. चला तुम्हाला काय आवडतं? मला नाश्त्यामध्ये फास्ट फूड कधीच आवडत नाही. हां हलकं जेवण आवडतं कारण ते पचनासाठी चांगलं असतं. आजच्या या आधुनिक युगामध्ये बऱ्याचशा लोकांना आवड असते की फास्ट फूडची, पण फास्ट फूड जंक फूड खाल्याने तब्येत नेहमी बिघडत असतं. त्यामुळं आपल्या शरीराला जेवढं जमेल जेवढं पचेल तेच सकाळचं फराळ खाणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर. काय घ्यायचं आपण? वा भारी रे. चला चला चिप्स. मोमो संपला. अरे सागर मस्त आणलंय. काय काय आणलं दाखव रे. हे काय आहे याच्यामध्ये? काय करणार? ज्यूस आहे. अरे वा ज्यूस सेंटर ठेवलंय. छान. ठीक आहे घ्यायचे आपण टेस्ट. हां ज्यूस सेंटर दे रे आम्हाला. ज्यूस बघू. हे बघ टोकन आहे. तो कधी आणेल? हे काय रे? मोमोज खपले. हे काय? हां? लगेच. छान असतं करते. ज्याला कुपन जास्त मिळतील त्याचा पहिला नंबर आहे. मॅडम चालले आता कामानिमित्त. चला आपण ज्यूस पिऊया. चालेल. मॅडम या या. हे किती रुपयाला? हे किती रुपये ज्यूस? 20. ज्यूस बापरे. मग एवढा महाग का? गरमीचा सीझन आला ना आता. आणि एवढे आईस्क्रीम होईल एवढे 20 पडले. पण टोकन 30 आणले. हे 2 3 दे. 3 दे. मॅडम घ्या. बघा टेस्ट कशी आहे बघा. सागर जाऊ दे. कशी सागर जाऊ दे. हे टोकन घे रे. टोकन घ्या. अजून तुला 30 आणून देतो. नाही बस झाले. काय घे रे. बघ हो किती साईज आहे. हां नुकसान नाही ना होणार. नाही होणार आहे. मस्त आहे भारी. बघा ना छान. कोणता फ्लेवर टाकला याच्यामध्ये? फ्लेवर कोणता टाकलाय? कलिंगड ज्यूस आहे ना. रिअल ज्यूस आहे. माले आलेले आहेत. नमस्कार राम. तुला काय आवडतं? टेस्ट म्हणजे फुकट नाही. टोकन आहे. टोकन द्यायचा. टोकन खूप छान म्हणून. त्याच्यामध्ये काय काय मिक्स केलं? एकच फक्त रुअफजा आणि दूध आहे 6 लिटर
आणि कलिंगड. दादा काय बोलता, घेतली का टेस्ट? टेस्ट घेतली, भारी आहे का? भारी भारी टेस्ट एक नंबर आहे. काय आणला बघू दे, मोमोज बघू दे. वा, मी बघतो गाऊन. मॅडम फक्त रामला फोन करा, मग तुम्ही यायले 10-15 मिनिटं अगोदर, म्हणजे अर्धा तास अगोदर फोन करा ना राम, अगोदर 1 तास अगोदर. मस्त. तर आमचे प्रिन्सिपल सर टेस्ट घेतात बघा कशी. रुचकर एकदम सुंदर आहेत. आप्पे ना, आप्पे छान वाटले खाऊन मला. मस्त आहे ना? हो, मस्त भारी. कशी आहे टेस्ट? मस्त. भारी आहे ना? काय काढला मी, काढला बाबा, काढला. घेतलंय बघ. भाई माल संपला का? हा मग काय तुझे ज्यूस भारीच आहे. काला का काय घाला तुम्ही? त्यांना माहिती आहे ना, नवीन डिश आहे ती, स्पेशल डिश. टेस्ट छान आहे. कसा ज्यूस काय यो काय आहे? चटणी. चटणी. तुम्ही टेस्ट घ्यायला आलाय का? बघू रोज आम्ही घेऊन येतो ना शाले. हा, पोरांचा घ्यायला आलाय का? दादा अख्खी खरेदी करायला आले का तू? हा भारी ना. शेवटचा आहे का? दादा काय घेतो? अरे बेल घेता. घे बेल घे. सुट्ट्यांचा बघा ना तुम्ही, काय द्या. हा चालेल. मस्त एकदम झकास. तर मित्रांनो, माझ्यासोबत आहेत शाळेतले विद्यार्थिनी. हाय. तुम्ही दुकान टाकलेल ना? किती झाला मग आता धंदा? किती झाला? जास्त झाला ना? ठीक आहे, मस्त. अजून तू काय बोलता? काय नाही, आजचा कार्यक्रम मस्त होता. मस्त ना. ठीक आहे. आता उद्या काय आहे? रांगोळी स्पर्धा आहे ना? कबड्डीमध्ये कोणता नंबर आला? तुमचा नंबर आला का? भारी भारी. ओके. हा, आता हे हाय माझी विद्यार्थिनी का तू? हा हो हो हो. कसा वाटला कार्यक्रम? मस्त वाटला ना? ठीक आहे. ही पण माझी का? आजी माझी इथे. कसा वाटला कार्यक्रम? भारी ना? मस्त बोला, तेवढं कोकणाला जातं. तर मॅडम आलेत बघायला. मॅडम बघा कसं स्टॉल आहे. कोथिंबीर वडी आहे, मोनेको सँडविच आहे. ते डिशचं नाव सांगा काय आहे? कोथिंबीर वडी. मोनेको सँडविच. मॅडम ही टेस्ट घेऊन बघा ना तुम्ही. कशी प्लेट आहे? मॅडम ती कच्ची आहे. आपे बघून माझी जीभ फिरली. अरे भारी. बघा तुम्ही याची टेस्ट. चालला बाय. खूप छान झालेली आहे. मस्त आहे ना? सर आपे बघा ना, ते आपे बघा ना, आपेची टेस्ट बघा ना. ए सरांना आपे आपे द्या का? घेतलं कुणी? एक तर दे ना, एक तर दे. सर एक टेस्ट बघा. 90 रुपये दे ना. सर टेस्ट, याची टेस्ट घ्या. नको काय पाहिजे? मला जेवायचं आहे. कुपन नाही दिलं. सर कुपनच नाही दिला. सर पोरांचा एवढा सहभाग आहे या पाक कला स्पर्धेमध्ये, तर तुम्हाला कसं वाटतंय? कारण का तर याच्यामध्ये मुलं भविष्य काळामध्ये नक्की कोणत्या ना कोणत्या व्यवसाय करतील आणि त्याच्यामध्ये त्यांना व्यवहार ज्ञान पण करेल. हो हे महत्वाचं आहे. बरोबर आहे. ठीक आहे, भारी. सरांनी भरपूर टेस्ट घेतली. काय सर? हो, मस्त वाटलं एकदम. सगळ्या वस्तू एकदम रुचकर वाटल्या आणि मुलांनी एकदम सगळ्यांनी सहभाग घेतलेला. खूप सुंदर वाटलं आम्हाला. भारी आहे ना? हो भारी. चालेल. म्हणजे हा कार्यक्रमाचा कसा आहे म्हणजे विषय? नाही, आम्ही म्हणजे पूर्ण आठवडाभर शालेय क्रीडा महोत्सव ठेवलेला. त्याच्यामध्ये आम्हाला एक संकल्पना आली का मुलांना पाककलेमध्ये देखील सहभागी व्हावे. मुलांना त्याच्यातून अनुभव मिळेल, कसे पदार्थ बनवतात किंवा कसं त्याची चव असते. म्हणजे आपल्या जर शाळेतून एखाद्या विद्यार्थ्याचा पाककलेमध्ये भाग घेऊन जर पुढे गेला तर त्यांना देखील आणखीन आम्हाला देखील आनंद होईल, शाळेचं देखील नाव उंचावेल. या पद्धतीने आम्ही पाककला स्पर्धा दरवर्षी शाळेत राबवतोय.
ठीक आहे. आता किती जवळ 15 ते 16 वर्ष झाली ना? हो 15-16 वर्ष झाली शाळेत राबवतोय. चालेल, मस्त. थँक्यू. ओके, धन्यवाद. हाय, काय आणले? हो, मला माझ्यासाठी भरले का? बाबा बाबा बाबा, बघू दे. भारी भारी, मस्त आहे, मस्त. स्प्राईट मस्त असते. बाय. हा, किती खायचा? मस्त. बरं दे, एक घे, एक घे. मोनाके बिस्किटचा आहे. चला. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा ब्लॉग? खरंच आवडला असेल तर इतरांना शेअर करा. तर आपण भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.